नमस्कार मित्रांनो. तर आज आपला फर्स्ट नाशिकचा टुगेदर फॉर नाशिकचा क्लीनअप ड्राईव्ह होता. तर आज आम्ही पातर्डी फाट्याच्या इथलं जे इको हॉटेलचे म्हणजे साई पॅलेसच्या पुढं तिथलं क्लीन केलेलं आहे. तुम्हाला तिथं जासेल आणि आम्हाला क्लीन करता करता आज एक बायोमेडिकल वेस्ट बी आहे. कोण लोक टाकून जातं पूर्ण हॉस्पिटलचं सर्व सिरिंज वगैरे सगळ्या चांगल्या सिरिंज आहेत. वेन फ्लो त्याच्यानंतर बँडेज कॉटन वगैरे सर्व टाकलेलं आहे इथं. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आणि हा आणि कचरा गोळा केला. आणि ते काका सुद्धा आम्हाला मदत करताय, घंटा गाडीवाले, नगरपालिकेवाले. आणि जर असंच तुम्हाला पुढे दिसलं तर सर्वांनी क्लीन करा. आणि आज आपल्या मदतीला ऋषी आहे, कारण की त्यांनीच कॅमेरा धरलेला आहे. आणि एक आपले मेंबर आहेत आपल्या याचे टीमचे. तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग. तर तिने बी आज आपल्याला मदत केली. ती एनसीसी मध्ये आहे. आणि त्यांनी सर्वांनी आपल्याला म्हणजे आम्ही एवढं ग्रुप बनवून बी कोणाला अवेअरनेस नाहीये की कोणी यावं म्हणून. तर फक्त आम्ही तिघच जण आलो. तिघांनी मिळून एवढा कचरा गोळा केलाय. जर अजून लोक आले असते तर अजून 2-4 पिशव्या भरल्या असत्या, तेवढंच क्लीन झालं असतं. मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जागरूक राहा. थोडं का व्हायना कुठंतरी मदत करा. नुसतं ग्रुप जॉईन करून कोणतं फक्त फॉर्म भरून कुठं काय होऊन नुसतं तुम्ही त्याचे मेंबर नाही होत. मला असं वाटत असेल मेंबर झालो म्हणजे आम्हाला त्याचं काय पुण्य भेटल म्हणून. अजिबात भेटत नाही, केल्याशिवाय काहीच भेटत नाही. बात तो सही है. सर्वांनी क्लीन करायला या. नेक्स्ट संडेला न्यू ठिकाणी आपण क्लीन करणार आहे. तर फ्रायडे पर्यंत सर्वांनी स्पॉट टाका. ज्यांना अजून ग्रुपच्या लिंक भेटल्या नाही त्यांनी मेसेज करा आणि मी सर्वांना ग्रुप लिंक सेंड करून देईल. जॉईन करा. आणि सर्वांनी जॉईन केल्यानंतर प्रत्येक क्लीनअप ड्राईव्हला सहकार्य करा. थँक्यू. आणि हे प्लास्टिक वेस्ट आहे सगळं. हे पूर्ण आम्ही पिशवीमध्ये प्लास्टिक वेस्ट भरलेलं आहे. ते डिस्पोजेबल नाही होऊ शकत ते. आणि त्याच्यासाठी आम्हाला स्पेशल BMW लागणार. तसं आहे काकांनी आम्हाला आयडिया दिलेली आहे, तर ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे त्यांचं काम करायचं. तर मित्रांनो, आता आपलं ते स्पॉट होता तो क्लीन झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता सर्व बायोमेडिकल क्लीन केलं. ते आपल्याला NMC मधून आणि जे दादा आले होते त्यांनी मदत केलेली आहे. या बाबांनी सर्व कचरा ओढून वगैरे एक ठिकाणी करून आपण त्याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. आणि या दादांना मी थँक्यू म्हणत, बाबांना मी थँक्यू म्हणत की त्यांनी आम्हाला मदत केली. आणि त्यांनी आम्हाला भरपूर असे स्पॉट सांगितले की तिथं कचरा आहे. तिथं ते हेवीमध्ये तिथं लिटरेट पीपल राहतं, जे शिकलेले सवरलेले लोक आहे. त्या ठिकाणी मी कचरा जर असेल तर मग त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं. आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ थोडंसं. माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपल्या घरातला वेस्ट नगरपालिका आपल्यासाठी सगळ्या उपाययोजना करत असते. तुम्ही ते सगळं वेस्ट रस्त्यावर इकडे तिकडे जाताना फेकत असतात, तर त्या वेस्टचा तुम्हालाच प्रॉब्लेम होणार. नगरपालिका ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या घरातला कचरा काही उचलू शकत नाही. तुम्ही तुमचं प्रोत्साहन तुम्हीच द्यायला पाहिजे की आपल्या घंटागाडी दारात येते तर दारात आलेल्या घंटागाडीमध्ये आपला कचरा ओला सुका करून तुम्ही टाकला पाहिजे. आणि असं पण नाही की तुमच्या घरात जर एखाद्या वेळेस बायचान्स कधी कचरा राहिला अति जास्त, त्यासाठी सुद्धा व्हेकल आपल्याकडे अवेलेबल असतं. तुम्ही त्याच्यात ते टाकू शकतात. फक्त तुम्ही फक्त कॉल करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला लगेच व्हेकल अवेलेबल होतात. दिवसभरात तुमचं फक्त एवढंच काम. आता आपल्या परिसरामध्ये तुम्ही पाहिले जॉगिंग ट्रॅक्स आहे, ओपन नाले आहेत, प्रत्येक ठिकाणी कच्चे रस्ते आहेत. आता पूर्ण रस्ते फोडफाड खूप चालू आहे. नागरिक त्या ठिकाणी येताना पावसाच्या परिस्थितीमुळे कंटाळा करतात आणि दुसऱ्या दिवशी वास यायला लागला की रस्त्यावर फेकतात. हे प्रकार फक्त घडू नये यासाठी जे आता यांच्याकडून उपाययोजना चालू आहे, तर प्रत्येक ठिकाणी तोंड द्यायला बरोबर वाटत. आता दादांनी जर सांगितलं की लिटरेट पीपल शिकलेले सवरलेले लोक बी कचरा टाकायला कंटाळा करतात. सर्व फॅसिलिटी माणसांना भेटलेली आहे, जेवढी प्राण्यांना नाहीये, कोणालाच नाहीये, एवढी माणसाला भेटली. पण माणूस त्या गोष्टीचा कंटाळा करायला लागला की त्याला फॅसिलिटी भेटून पण तो त्या गोष्टीचा कंटाळा करतो. तर याच्यापेक्षा अजून दुर्दैवी गोष्ट काय. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता तुम्ही ज्या ठिकाणी आपण आलेलो होतो ती जागा तर क्लीन केलेली आहे. आपण 3-4 बॅग आपल्या ज्या भरल्या त्या भरल्या, कारण की आम्ही 3च मेंबर होतो. कोणाला त्याच्यातली जागरूकता नाहीये. एवढा ग्रुपमध्ये 51-61 मेंबर्स आहेत, पण एकही आला नाही. त्यातून फक्त जी काही आलेली आपली ती आहे. आणि तर आता आपण पुढच्या क्लीनअप ड्राईव्ह नक्की नेक्स्ट संडेला करू.
सर्वांनी फ्रायडे पर्यंत स्पॉट टाका आणि टँक